पण तू 18व्या वर्षी 19व्या वर्षी पहिलं सिनेमा केलास. मग डायरेक्ट तुला सिनेमाची ऑफर आली की आधी तू काही थिएटर म्हणा किंवा शाळा कॉलेजमध्ये काय करत होतीस? मला आठवत आहे 12वी झाली होती आणि मी भरतनाट्यम शिकत होते. सो माझं असं होतं की भरतनाट्यम करून आपण छानपैकी MA वगैरे करूया याच्यानंतर आणि आपले क्लासेस रन करूया मस्तपैकी वगैरे असं माझ्या डोक्यात होतं. पुण्यामध्ये असं मस्त ते वातावरण होतं आणि मला ते आवडत होतं. पण काहीतरी एक नवीन सुदर्शन रंगमंचाला प्रायोगिक नाटकं होतात बाबा, ही नाटकं बघायला पाहिजेत म्हणून मी नाटक बघायला गेले होते. आणि तिथे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे आता मला सांग. पण ठीक आहे. हां, म्हणजे माकडाच्या हाती चॅम्पियन नावाचं जे नाटक आहे ते आधी मारुतीच्या हाती चॅम्पियन होतं आणि तिथे त्या नावावरून जरा गदारोळ झाला तिथे आणि ते नाटक बंद पडलं आणि तिथे मी ऑडियन्स म्हणून गेले होते. तर त्यांनी तिथे आवाहन केलं की ऑडियन्सपैकी कोणी साक्ष द्यायला येऊ शकेल का पोलीस स्टेशनमध्ये, की हे नाटक असं अचानक बंद केलं. त्यांनी नोटीस द्यायला हवी होती आणि एक जागरूक ऑडियन्स म्हणून मला असं झालं की आपण गेलो पाहिजे. आणि मी त्यावेळेला तू किती वर्षाची होती? 19 वर्षाची. धाडसीस. मी गेले तिकडे आणि तिथे शुभांगी दामले होत्या आणि शुभांगी दामलेंचं असं झालं, ही कोण आहे, ही का आली आहे इकडे. आणि त्यांनी मला विचारलं की तू कोण, तू काम करतेस नाटकामध्ये, तू आपल्या ग्रुपमध्ये वर्कशॉपला. म्हटलं नाही. तू का आली आहेस मग? तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला साक्ष हवी आहे ऑडियन्समधून, सो मग मी आली आहे. त्यांना हसायला, मुलगी कोण, त्यांना हसायला आलं. आणि मग त्या सगळं झालं तोपर्यंत मी अगदी तिथे उभी होते. मला काय बोलायला लागलं तर मी रेडी आहे असं म्हणून मी उभी होते. नंतर त्या मला शेवटी म्हणाल्या की स्मिता, नाव वगैरे आमचं सगळं बोलणं वगैरे, तुला करायचं आहे का काम खरंच, तू नाटकामध्ये काम करणार का? तर मी म्हटलं डायरेक्ट हां. तर मी म्हटलं मी केलं नाही पण आवडेल मला. नाही तर एक काम कर, तुझे फोटोज दे मला. मी तेव्हा त्या हे करायचं कास्टिंगचं पण काम करायच्या. तर मी म्हटलं की माझ्याकडे फोटो नाहीत, मी नाही काढलेले आहेत फोटो. तर त्या म्हणाल्या की बरं ठीक आहे. आणि आमची परत काहीतरी ना एक 2 ते 3 दिवसांनी का त्याच आठवड्यामध्ये बालगंधर्वाला परत भेट झाली. आणि त्या म्हणाल्या अगं मी तुला शोधत होते, बरं झालं तू मला भेटली, मला फोटो दे. मी म्हटलं फोटो नाही आहेत माझ्याकडे. मग उद्या ये रसिका जोशीला भेटून जा. रसिका जोशी फिल्म करते, केदार शिंदे डिरेक्ट करतायत, अंकुश चौधरी अपोजिट आहे. मला का विचारतील असं माझं झालं हिरोईनचा रोल. आणि मी तिथे गेले, त्यांनी माझं फोटोशूट करून घेतलं कारण माझ्याकडे फोटोज नव्हते चांगले. सो ते संजय मेमाणेंना दाखवायचे होते की ही मुलगी अशी अशी दिसते, ही आपली हिरोईन असणार आहे. सो त्यांनी ते बोलावून घेतलं आणि मग माझं ऑडिशनही घेतलं नाही आणि मी तो सिनेमा केला. सो असं अशी आले मी या क्षेत्रात. पण आल्यानंतर स्ट्रगल सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर काय स्ट्रगल होता? स्ट्रगल असा आहे की अचानक फिल्म मिळाल्यानंतर आता काय करायचं असतं पुढे. काम करून घेतलं त्यांनी माझ्याकडनं. पण ॲक्टिंग येत होतं तेव्हा? ॲक्टिंग येतं नाही येतं माहीत नव्हतं, पण मी करत होते ना तिथे. त्यांना असं वाटत होतं की आम्हाला जी रॉ मुलगी हवी आहे, जी नुकतंच लग्न झालं आहे आणि भांबावलेली अशी मुलगी आहे, ती आम्हाला हवी आहे आणि हे सगळं नॅचरली हिच्यातून येणार आहे. सो ते त्यांना मिळालं. पण मला त्यानंतर मजा आली काम करताना, पण मला नंतर डिसाईडच होत नव्हतं की मला या क्षेत्रात काम करायचं का नाही करायचं आहे. मग नंतर सुमित्रा भावेंनी मला एक फिल्म ऑफर केली आणि तिथे माझं ठरलं की नाही आता आपण या क्षेत्रामध्ये काम करूया. आणि मग तिथून मग काम करायला मी सुरुवात केली. मग आणखीन अशी कुठली फिल्म की जी एक माइलस्टोन ठरली किंवा आवडतंय तुला की मी त्या फिल्ममध्ये काम केलं, मला आवडलं आहे? मला इतक्या वर्षानंतर मी म्हणते, मी चित्रपट भरपूर केले, पण आत्ता जी माझी अभंग तुकाराम येऊन गेली, ही मला असं वाटतं आहे की या 19 वर्षांमध्ये मला जे हवं होतं ते या सिनेमामध्ये मला करायला मिळालं. आवलीची भूमिका. काय मिळालं तुला? प्रचंड. पहिली गोष्ट आंतरिक ग्रोथ झाली. कसं आहे ही जेव्हा आध्यात्मिक इतिहासावर फिल्म करतोय, एक तर दिग्पाल लांजेकर हा अतिशय हुशार दिग्दर्शक आहे, जो म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला तो कास्ट करतो प्रत्येक वेळेला. त्याचा जो अभ्यास आहे, त्याचं जे व्हिजन आहे, त्याचं कॅरेक्टरायझेशन जे आहे, बरं ते पात्र जे होते इतिहासातले ते पुन्हा मांडताना त्याचा किती एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे.
मला खूप गंमत वाटते त्याची आणि म्हणून मला खूप मजा येते त्याच्याबरोबर काम करताना. आणि ती अवली करताना मला खूप रिअलाईज झालं की ओ गॉड, हे हे घडणं माझ्या आयुष्यात खूप गरजेचं होतं. कारण का मुळात ग? एरवी मी माझ्या आयुष्यामध्ये ना तशी खूप शांत आणि कंपोज्ड आहे, सॉर्टेड आहे बऱ्यापैकी. मला एक गोष्ट घेऊन मग ती संपवायला आवडते, मग दुसरीकडे जरा मी ते आणि मी लक्ष देऊन स्वतःला ते डिझाईन केले, तसं पाहायला गेलं तर यू स्वतःला. डिझाईन युअर लाईफ. हो, कारण आयुष्यात खूप चढ उतार होते आणि त्याच्यामध्ये मी स्वतः अवेअर राहून काही गोष्टींमध्ये बदल केले माझ्या आणि ते घडवून आणलं. तर मला आता काम करताना त्यामुळे ना आपण त्या झोनमध्ये असतो की मी खूप कंपोज्ड आहे, ही मी आहे. पण जर का मला अशी भूमिका करायची आहे की ती खूप आक्रस्ताळी आहे, ती कर्कश आहे, ती खूप काय म्हणतात, ती तिच्या हक्कासाठी भांडणारी आहे, आणि तिच्या आयुष्यावर तिचा कंट्रोल नाहीये. तिचा आयुष्यावर तिचा कंट्रोलच नाही आहे आणि माझ्या आयुष्यावर माझा माझा प्रचंड control कंट्रोल आहे. मी ठरवलंय की मला काय करायचं काय नाही करायचं. माझे सूत्र कोणाच्या हातात नाही आहेत आणि तिची सगळी सूत्र तिच्या नवऱ्याच्या हातात आहेत असं तिला वाटत असतं. पण आणि ही भूमिका करताना किती शेड्स त्यांनी मांडलेल्या आहेत, म्हणजे काय अप्रतिम स्टोरी लाईन आहे, स्क्रीन प्ले अप्रतिम आहे. मला खूप वाईट वाटतं की ती फिल्म तेवढी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. पण माझा आत्तापर्यंतचा आवडता असा रोल म्हणाल तर अवली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.